नाही, कधीच नाहीसे होत नाही. मोठमोठे संत महंत झाले, त्यांच्या सुद्धा आचरणातून त्यांचे चरित्र वाचताना कुठेतरी त्यांच्यातून डोकावलेलं आहे का नाही या सगळ्या गोष्टी. ते सुद्धा रागावलेले, रुसलेले, अतिप्रेम कोणावर केलेले आहेत ना तिथे उदाहरणं. म्हणजे ते जे काही षड्रिपू आहेत ते त्यांच्यामध्ये सुद्धा स्वार होते का नाही. पण तुम्ही नाम जर केलं मनापासून सद्गुरूंना बरोबर घेऊन, तर ते नाम तुम्हाला त्या गोष्टींना योग्य दिशेने कसं वळवायचं, योग्य चॅनल मधनं ते नाही का शकत. मला तर खायची समजा वासना आहे, खूप खायची मला वासना आहे, कळत नाही किती खायचं काय. मी खातो, पण नाम करून माझी खायची वासना मरेल का? आणि खायची वासना मरून चालेल का सांगा बरं? जिवंत राहील का माणूस? पण आता आमरस खायचा आहे मला, तर ते नाम तुम्हाला सांगेल ना किती खाते. पण लोकांनी 4 वाट्या खाल्ल्या ना, आपण 4 वाट्या खाऊन चालतील का? जर माझा आज पोट ठीक नाही तर मी आधी खाणारच नाही. तरी त्यातून खाल्लं तर अर्धी वाटीत खातो. म्हणजे नाम तुमच्याशी बोलतं ना आतून, त्या गोष्टीला योग्य वळण ते देतं ते. आणि माहिती नसेल तर ते 4 पितो का था मी 6 पितो. मग त्यांनी 4 वाट्या की मी 6 वाट्या, मग रात्री लोकांना जागरण करतो सगळ्या घरात. म्हणजे नाम तुम्हाला या पातळीपर्यंत मदत करते. नाम तुम्हाला वेळोवेळी तुमच्याशी बोलतं. देवी साहित्याचं नाम तुमच्याशी बोलतं.